नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजचाही व्हिडिओ खूप खास होणार आहे आणि ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत ना, त्यांच्यासाठी तर हा खूपच उपयोगी ठरणार आहे. तर ज्यावेळेस आपण कटोरी ब्लाऊज शिवतो त्यावेळेस फ्रंट साईडला काय होतं की कटोरी जोडताना त्यांना बरेच प्रश्न निर्माण होतात. ही कटोरी कशा पद्धतीनं जोडायची, का अगोदर कटोरी जोडायची, का अगोदर टक्स घ्यायचा. तर आणि नंतर त्याच्यानंतर वरून खाली कटोरी जोडायची का कटोरी ज्या भागाला जोडतो तिथून खालून वरती जोडायची. हा बरेच प्रश्न निर्माण होतात ज्या आपल्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्यांच्यासाठी. तर त्यांना जे प्रश्न पडलेले आहेत ना, हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, म्हणजे कटोरी ब्लाऊजच्या संदर्भातील. तर चला मैत्रिणींनो, वेळ न वाया घालवता करूया आपण सुरुवात. तर आता आपण बघणार आहोत की 3 पद्धतीने कटोरी कशा जोडायची पद्धत. म्हणजे 3 प्रकार आहेत आपले कटोरी जोडायचे. तर नवीन आपले जे शिकत असतात ना मैत्रिणी, त्यांना काय होतं की कटोरी जोडताना बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो की कटोरी वरून खाली जोडायची का खालून वरती जोडायची, ही अडचण येते. तर आज आपण खूप सोप्या छान पद्धती बघणार आहोत. तर त्यासाठी मी अगोदर काय केलेलं आहे, हे अस्तर जोडून घेतलेलं आहे म्हणजे कटोरीला, आणि हा बघू शकता ह्या भागाला पण मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर कटोरी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. म्हणजे पाव इंच अंतर सोडून आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. तर हे बघू शकता, एक सारखं अंतर घ्या, कमी जास्त करू नका. आता मी ही टीप मारलेली आहे ना, ह्याच्यावरूनच आपल्याला परत एकदा टीप घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण काय केलेलं आहे बघा, वरून आपण खाली जोडत आलेलो आहे. जर वरून खाली जोडत आलो तर एक्स्ट्राचं जे कापड राहतं ना, ते आपल्याला कट करता येतं. जर समजा तुम्ही इथून वरती जर जोडलं तर बऱ्याच वेळा काय होतो, आपल्या गळ्याचा आकार बदलतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वरून खाली जोडत यायचं आहे. तर आता आपण जे एक्स्ट्राचं कापड होतं ना, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आपला जोडलेला आहे ना, तो आपल्याला ह्या साईडला करायचा आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे आपल्या फिनिशिंगसाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तर आता बघू शकता तुम्ही. तर आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपण ही कटोरी ह्या भागाला जोडून घेतलेली आहे. तर आता आपण टक्स घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हे जे टोक आहे ना, इथे घ्यायचं आहे आपल्याला, आणि थोडंसं पाव इंच अंतर आपल्याला सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता, हे पण शिलाईसाठी जिथं आपण हुकलूक पट्टी जोडतो ना, त्यासाठी आपल्याला पाव इंच सोडायचं आहे इथं कापड, आणि मग आपल्याला टक्स घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जर थोडंसं कमी जास्त होत असेल तर आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काय एक्स्ट्राचं कापड असेल ना, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत की इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे रुंदीला, आणि उंचीला जो टक्स आहे ना, तो आपला 2.5 इंच येतो, आणि आपल्याला असं क्रॉस आखून घ्यायचं आहे. म्हणजे ही आपली पहिली पद्धत आहे. म्हणजे काय केलं मी, अगोदर कटोरी जोडून घेतली, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे मी पाव इंच सोडलेलं आहे. म्हणजे ते पण आपण जिथं हुकलूक पट्टी जोडतो ना, त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं सोडायचं आहे. आणि नंतर तुम्ही बघू शकता की इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे, आणि नंतर उंची घेतलेली आहे 2.5 इंच. तर आता असा क्रॉस आपल्याला टक्स आखून घ्यायचा आहे, आणि नंतर आपल्याला त्याच्यावरून टीप घ्यायची आहे. तर हे बघू शकता. आणि आपल्याला नेहमी डबल टीप तर घ्यायचीच आहे. त्याबरोबर हे जे आपला दोरा असतो ना, तो एक्स्ट्राचा आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे बरेच जण काय करतात की अगदी इथून म्हणजे कट केल्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा आपला जो टक्स असतो ना, तो निसटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, नेहमी लक्षात ठेवा की दोरा एक्स्ट्राचा आपल्याला पुढच्या साईडला ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला टक्स लवकर उसवणार नाही. तर आता बघू शकता किती छान आपलं कटोरीचा टक्स आलेला आहे. तुम्ही बघू शकता, पपही किती सुंदर आलेली, टक्सही स्ट्रेट आलेला आहे, कुठंही क्रॉस वगैरे झालेला नाही आहे, तुम्हाला दिसतच असेल.
बघू शकता. तर ही पण पद्धत खूप छान आहे, खूप परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीनं आपली कटोरी बसते. टक्स घेण्याची पद्धतही खूप छान आहे, कटोरी जोडण्याची पद्धतही सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला ही पद्धत अगदी पटकन जमेल मैत्रिणींनो, इतकी सहज आणि सोपी आहे. तर आपण आता दुसरी पद्धत बघूयात. तर आता ही आपली एक पद्धत झाली. आता ही आपली दुसरी पद्धत मी दाखवते. तर अगोदर जोडायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता. आता ह्याला पण मी अस्तर दोन्ही साईडला जोडून घेतलेला आहे. तर आता आपण जोडायच्या अगोदर आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, असं थोडंसं पाव इंच इकडं सोडायचं आहे, म्हणजे नेहमी आपण सोडतो तसं. आणि जे काही कापड कमी जास्त होतं खालच्या साईडला ते लेवल करून घ्यायचे आपल्याला. तुम्ही बघू शकता, म्हणजे दोन्ही हे टोक जोडलेले आहेत, फक्त थोडंसं पाव इंच मी या साईडला सोडलेलं आहे. आणि म्हणजे अगोदर आपल्याला हे कटोरी जोडायची नाही, जोडायच्या अगोदर आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. तर आता बघू शकता 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंची. तर आता आपण क्रॉस लाईन आखून घेऊयात. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता, ही पण कटोरी बघू शकता किती छान आणि परफेक्ट आलेली आहे. टोकही तुम्ही बघू शकता, स्ट्रेट आपला हा टक्स आलेला आहे आणि व्यवस्थित अगदी टोकही व्यवस्थित आलेला आहे. म्हणजे ही ह्या पद्धतीनं जरी तुम्ही टक्स घेतला तरी आपली कटोरी परफेक्टच येणार आहे. पहिली पद्धत आपण बघितली, आता ही दुसरी पद्धत पण आपण बघितलेली आहे. आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. जोडून झाल्यावर पण मी दाखवते की कशी आपली कटोरी दिसते. तर बघू शकता तुम्ही किती परफेक्ट आपली कटोरी झालेली आहे. आणि जे काही एक्स्ट्राचं कापड होतं ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर किती सुंदर आणि किती व्यवस्थित ह्याचा पण पप आलेला आहे. टक्स तिरकस नाही, अजिबात स्ट्रेट अगदी सरळ आलेला आहे. तर ह्या पद्धतीनं पण जर तुम्ही कटोरी जोडली तरी परफेक्ट येणारच आहे. आता आपण तिसरी पद्धत बघूयात. तिसरी जी पद्धत आहे ना, त्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अगोदर कटोरी जोडून घ्यायची आहे. आपण आता 2 पद्धती बघितल्या, दोन्ही पद्धती फार सोप्या आहेत. तर आता आपण तिसऱ्या पद्धत जी बघणार आहोत ना, ती ही खूप अतिशय सोपी आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, अगोदर कटोरी अशी जोडून घ्यायची आहे, म्हणजे वरून मी अशी खालीपर्यंत व्यवस्थित जोडून घेतलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, की आता हे जे टोक आहे ना, ते आपल्याला असं घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही मला दिसतच असेल. आणि काय करायचं आहे, नेहमी लक्षात ठेवा की हा पॉईंट बघू शकता तुम्ही इथे, म्हणजे हे दिसत असेल तुम्हाला, हे बघा, हे असं घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे इथे व्यवस्थित गळ्याचे इथे असा हा पॉईंट आला पाहिजे, म्हणजे सरळ रेषा आली पाहिजे. म्हणजे जिथं गळ्यापासून सुरुवात जी कटोरीची जोडायची झाली ना, ती इथे बघू शकता. आणि हा आलेला आहे आपला क्रॉस. हां, तर हे अशा पद्धतीनं आपण धरायचं आहे. आणि नंतर असं जोडून झालं की आपल्याला व्यवस्थित असं सेट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं 1.5 इंच घ्यायचं आहे आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच. आणि असा क्रॉसमध्ये टक्स घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मी काय केलेलं आहे, असं सरळ घ्यायचं आहे आपल्याला आणि हा असा टक्स मारून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता ह्या पण पद्धतीत आपला किती छान असा हा टक्स आलेला आहे. कटोरी पण बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेला आहे. टक्स पण आपला स्ट्रेट आलेला आहे आणि हाही भाग पप छान आलेला आहे. म्हणजे मैत्रिणींनो, तुम्ही तिन्ही पद्धतीनं कटोरी जोडू शकता. म्हणजे ही पण पद्धत तुम्हाला दाखवली, पहिली पण, दुसरी पण पद्धत मी तुम्हाला दाखवली आणि ही तिसरी पण दाखवली. तर तिन्ही पद्धतीनं तुम्ही कटोरी जोडू शकता. खूप फिटिंगला व्यवस्थित बसती. कटोरीचे टक्स व्यवस्थित येतात, आपल्या पॉईंटला टक्स व्यवस्थित बसतात. कोणत्याही प्रकारचं म्हणजे कटोरी चपटी बसणं म्हणा
किंवा कटोरीला जास्त शेप नाही ना, असं काही होणार नाही. खूप सुंदर आपला पफ येतो. फिटिंगला पण कटोरी छान बसते आणि ह्या इतक्या सोप्या पद्धती आहे की सगळ्यांना सहज जमेल इतक्या सोप्या ह्या कटोरीचे टक्स घेण्याच्या आणि कटोरी जोडण्याच्या पद्धती आहेत. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीनं नक्कीच तुम्ही कटोरीचे टक्स घ्या. अगदी परफेक्ट येणार आहे आणि अगदी प्रोफेशनल पद्धत आहे ही. ही पद्धत तुम्ही ह्या पद्धतीनं जर टक्स घ्याल तर कधीच तुमचे टक्स चुकणार नाही. तर खूप छान, खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे मैत्रिणींनो. म्हणजे 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.